किंचित मीठ हे झाल्यानंतर आणि इकडे हे जिलेटिन मेल्ट झालेलं आहे. इथे मी थोडंसं पाणी टाकतोय. इथे गॅस बंद केलेला आहे. या कोकोनट मिल्कमध्ये आता मी 3 चमचे क्रीम टाकतोय. याच्यामध्ये पण आपण टाकणार आहोत शुगर फ्री नॅचुरा. ला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मूस सेट करण्यासाठी मी हे ग्लासेस वापरतोय. मंडळी आता आपण हे जे जिलेटिन आहेत हे आपण गरम करून घेतलं होतं, त्याला थोडंसं थंड केलेलं आहे, कारण एकदम गरम टाकायचं नाही आहे आपल्याला याच्यामध्ये जिलेटिन. थोडंसं थंड झाल्यानंतर याच्यात थोडंसं मी टाकतोय जिलेटिन. त्याचबरोबर इथे पण या कोकोनटचं जे मिक्सचर आहे त्याच्यातही जिलेटिन टाकतोय आणि हे टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं आहे. दोन्ही मिश्रण मिक्स करून घेतलेले आहेत. रंग एकदम छान आलेला आहे. आता आपल्याला हे जे कोकोनट मिल्कचं मिक्सचर आहे ते वरती टाकायचं आहे. आता हे आपण जसं पपई वापरून केलेलं आहे तसं हे अशा प्रकारचं मूस किवीचं पण खूप मस्त लागतं. त्याचबरोबर जर पायनॅपलचं होईल हे पायनॅपल, पण त्याच्यामध्ये जे जास्ती ज्याच्यामध्ये आंबटपणा आहे त्याच्यामध्ये मग आपल्याला दही वापरायचं नाही आहे, फक्त क्रीम वापरून करता येईल आपल्याला. याला 2 तास मी फ्रीजमध्ये ठेवतो. म्हणजे काय ते जिलेटिन टाकलेलं आहे आपण त्यात ते सेट होईलच मूस, पण त्याचबरोबर थंड झाल्यानंतर ते एकदम टेस्टी लागतं, खूप छान. बस आता मी याला फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडा वेळ, म्हणजे हे सेट होईल, थंड होईल. त्याच्यानंतर याचं गार्निश पण करून घेणार आहे मी. तुम्ही एक काम करा, साहित्य आणि कृती लिहून घ्या. पपई कोकोनट मूस साठी लागणारे साहित्य: क्रीम, पपईची प्युरी, कोकोनट मिल्क पावडर, चक्का, मीठ, जिलेटिन आणि शुगर फ्री नॅचुरा. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कोकोनट मिल्क पावडर घेऊन त्यामध्ये पाणी घालून नीट मिसळून घ्यावं. फ्राईंग पॅन गरम करून त्यामध्ये जिलेटिन घालावं. एका बाउल मध्ये पपईची प्युरी घेऊन त्यामध्ये चक्का घालून मिश्रण फेटून घ्यावं. फेटल्यानंतर क्रीम आणि शुगर फ्री नॅचुरा घालून मिक्स करून घ्यावं. वितळलेलं जिलेटिन थंड करून ते पपई आणि कोकोनट मिल्क पावडरच्या मिश्रणात घालून नीट मिसळून ग्लास मध्ये ओतावं. त्यानंतर कोकोनट मिल्कचं मिश्रण त्यावर ओतून फ्रीज मध्ये अंदाजे 2 तास सेट करून डिश सर्व्ह करावी. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव्ह कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे
ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.